नमस्कार, रामकृष्ण हरी. आज आपण हेरिटेज भारत या यूट्यूब चॅनलवरती युवा कीर्तनकार हरिभक्तिपरायण बाळकृष्ण महाराज डांगे शास्त्री यांच्याशी संवाद साधणार आहोत. महाराज युवा कीर्तनकार आहेत. अत्यंत कमी वयामध्ये त्यांनी महाराष्ट्रभर कीर्तन प्रवचनं केलेली आहेत. श्री जोग महाराज कृपांकित वारकरी कीर्तन प्रवक्ते आहेत ते. आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. हेची व्हावी माझी हास, जन्मजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी वारी चुकवणे द्या. रामकृष्ण हरी. हेरिटेज भारत या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मी विश्वास नंदकुमार कळमकर. आज आपण वारकरी संप्रदाय, वारी परंपरा, संत महात्म्य आणि आत्ताच्या तंत्रज्ञान युगातील AI या जागतिक स्तरावर विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानावरती वारकरी संप्रदायाचं महत्त्व या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत हरिभक्तिपरायण बाळकृष्ण महाराज डांगे शास्त्री. रामकृष्ण हरी. वारकरी संप्रदायाची परंपरा आणि याचं मूळ काय आहे याबद्दल आपण काय सांगाल? अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुरदिक् प्रदेशं विधींद्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. वारकरी संप्रदाय हा सनातन आहे. या वारकरी संप्रदायाची उभारणी आदिनाथापासून आहे. एक प्रसिद्ध अभंग आहे, रोज आपण हरिपाठामध्ये म्हणतो. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवा सार चोजविले. अशी ही भव्य दिव्य परंपरा आदिनाथापासून तर ज्ञानोबरायांपर्यंत ही परंपरा आहे. एक शिष्य एक गुरु, एक शिष्य एक गुरु, अशी ही परंपरा. आदिनाथ हे भगवान शिवजी आहे स्वतः. तर त्यांनी ज्यांना उपदेश केलाय ते मच्छिंद्रनाथ विष्णूचे अवतार आहेत. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला तर ते गोरक्षनाथ शिवजीचे अवतार आहेत. गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनीनाथ महाराज विष्णूचे अवतार आहेत. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, निवृत्तीनाथ महाराज शिवजीचे अवतार आहेत. आणि ज्ञानदेवा सार चोजविले, स्वतः ज्ञानोबराय हे विष्णूचे अवतार आहेत. अशी शिव आणि विष्णूची ही परंपरा. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्मसोपान तो झाला भक्त आनंदे वर्तला, आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी. आणि ज्ञानोबरायांनंतर ही परंपरा पुढे विकसित झाली. मग यामध्ये नाथ महाराज, नामदेव महाराज, चोखोबराय, निळोबराय, तुकोबराय. संत परंपरेमध्ये महिलांचं देखील फार मोठं योगदान आहे. जसं की जनाबाई आहेत, मीराबाई आहेत, आऊबाई आहेत. अशा सर्व संत परंपरा ही विकसित झालेली आहे. संत महात्म्यांनी वारकरी संप्रदायासाठी दिलेलं योगदान याबद्दल काय सांगाल? प्रत्येक संतांनी एका शब्दामध्ये त्यांचं जीवन जगलं आहे की काय, मला असं वाटतं. ज्ञान हा शब्द आला की सगळ्यात पहिल्यांदा नाव डोळ्यासमोर येतं ज्ञानोबराय. वैराग्य शब्द डोळ्यापुढे आला की मूर्ती उभी राहते, ते वैराग्य मूर्ती तुकोबराय. प्रेम शब्द आला की नामदेवराय, शांती शब्द आला की नाथ महाराज. अशी ही परंपरा आहे. ज्ञानोबरायांनी ज्ञान दिलं समाजाला. अहो, त्यांचं ज्ञान जरी, नाव जरी घेतलं तरी ज्ञान प्राप्त होतं. नाथ महाराजांचा एक अभंग आहे, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता, ज्ञानदेव देतो वासुदेवची होतो, अखंड वदनी वदेतो
ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. ज्ञानोबारायांनी ज्ञान दिलं. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. प्रेम केलं ते नामदेवरायांनी. पंढरी रायाचा तू प्रेम भंडारी. शांती ब्रह्म आहेत नाथ महाराज आणि वैराग्य मूर्ती आहेत तुकोबराय. तुकोबरायांचं वैराग्य कसं आहे ज्ञानोबरायांच्या भाषेत सांगायचं झालं तर का अहिकीचे का स्वर्गीचे भोग पायिक झालेली या इच्छेचे परी भोगावे हे न रुचे मना माझे. असं वैराग्य म्हणजे तुकोबरायांचं. हे ज्ञान, हे वैराग्य, हे प्रेम, ही शांती संतांनी समाजाला दिली. वारी आणि वारकरी ही संकल्पना नेमकी काय आहे याबद्दल आपण काय सांगा? वारी आणि वारकरी खरं तर हे अतूट नातं आहे. वारकरी यामध्ये दोन पदं आपल्याला पाहायला मिळतात, वारी आणि करी. अर्थात त्या शब्दातच त्याचा अर्थ आहे. जो वारी करतो तो वारकरी. कोणती वारी करतो आणि ती वारी कशा करता करतो? जन्म मरणाची वारी करतोय जीव. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. अशी ही जन्म मरणाची वारी जीवाच्या पाठीमागे लागलेली आहे. आणि या वारीतून चुकण्यासाठी ही पंढरीची वारी आहे. ही वारी कशा करता? वारी करायची आहे, आळंदीतून निघायचं आहे, एक 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 मुक्काम करत त्या पंढरीला पोहोचायचं आहे. वारकऱ्यांच्या मनाला वेध लागलेला आहे त्या पंढरी रायाचा. ज्ञानोबारायांनी एका विरहिणीमध्ये असं सांगितलंय, जागृती पुसे साजनी कवन बोलिले अंगणी निरखितावो नयनी वृंदावनी देखी येला मनी वेधू तयाचा. कोणाचा? पंढरी रायाचा. त्या पंढरी रायाचा वेध त्या वारकऱ्यांच्या मनाला लागतो आणि मग वारकरी पंढरी रायाच्या भेटी करता जातो. जो वारी करतो आळंदीहून निघतो पंढरपूरला जातो, पैठणवरून निघतो पंढरपूरला जातो, सासवडवरून निघतो पंढरपूर. याचा अर्थ काय? मला हे सांगायचं आहे, वारी म्हणजे संतांच्या भूमीतून निघायचं आणि देवाच्या भूमीकडे वाटचाल करायची. संत भूमीने आपल्याला सुरुवात करायची आणि देवाकडे जायचं आहे, कारण संतांनीच आम्हाला देव दाखवला. हे या वारीचं आहे, नाही का? गुरु थोर की देव थोर म्हणावा, आधी नमस्कार कवनाशी करावा, मज वाटते सद्गुरु थोर आहे, तयाच्या प्रसादे रघुराजप आहे. संतांनी आम्हाला देव दाखवला म्हणून वारीची सुरुवात आळंदीतून आहे आणि वारीचा शेवट पंढरपुरामध्ये आहे. जो वारी करतो तो वारकरी. दुसरा एक असा एक तात्विक अर्थ आपल्याला सांगता येईल, वारकरी, वार करणे. जो वार करतो त्याला म्हणायचं वारकरी. मग हा वारकरी कशावर वार करतो? तर त्याच्या अंतकरणातल्या षडरिपूवर वार करतो. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे जे सर्व जे काही विकार आहेत या सगळ्या विकारांवर वार करतो. मग त्याच्या अंतकरणातनं हे सगळे काम क्रोध निघून जातात. मग उरतं काय शिल्लक? तुकोबराय सांगतात, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे, येणे सोसे मन झाले हव भरी, परती माघारी येत नाही. अशा पद्धतीने या षडरिपूंवर जो वार करतो त्याला म्हणायचं वारकरी. आणि अशी जो वारकरी जी उपासना करतो, वारकऱ्याची जी उपासना आहे ती म्हणजे वारी. तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं की प्रत्येक संत पंढरीला जातात, एक महती अशी पण आहे की पंढरीचा पांडुरंग एका संतांकडे जातात. तो काय विषय आहे नेमका? एक महती अशी पण आहे की पंढरीचा पांडुरंग एका संतांकडे जातात. तो काय विषय आहे नेमका? ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामांचे भक्त मारुतीरायांनी जशी त्यांची छाती फाडून मारुतीरायाला त्या हृदयामध्ये जागा दिली, त्याच अनुषंगाने सावता महाराजांनीही पंढरीश परमात्म्याला त्यांच्या हृदयामध्ये जागा दिली आहे. अगदी प्रख्यात प्रमाण आहे, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. महाराज, तुम्ही आत्ता जे सांगितलं की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं
संत हे पंढरीरायाला भेटायला जातात, पण असा एक प्रघात ऐकलेला आहे की पंढरीश परमात्मा एका संतांना भेटायला येतात. तो नेमका काय विषय आहे किंवा काय आहे त्याचं त्यामागील हे? मला एक जणाने असा प्रश्न विचारला होता. म्हणे, महाराज, तुकोबरायांनी सांगितले जीवनात एकदा तरी वारी करा, नाही का? आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. एकदा वारी करावी. सारखे पण तुम्ही तर काय दरवर्षीच वारीला जाता. दरवर्षी तुम्ही पंढरपूरला वारीला पायी जाता. हे कशा करता? आणि अशी किती किती कुठपर्यंत वारी करणार तुम्ही? तर मी त्याला असं उत्तर दिलं, बाबा, जोपर्यंत तो पांडुरंग परमात्मा आपली वारी करत नाही तोपर्यंत आपण त्याची वारी करायची. क्या बात आहे. वा. सर्वच संत पंढरपूरला पांडुरंगरायाला भेटायला जातात, पण एक असे संत आहेत की जे पंढरपूरवरून पांडुरंग परमात्मा स्वतः त्यांना भेटायला येतात. ते संत आहेत अरण निवासी संत श्रेष्ठ सावता महाराज. सावता माळी महाराजांनी अशी काही क्रांती केलेली आहे संप्रदायामध्ये की साक्षात देव त्यांच्याकडे भेटीला येतो. बरं, देवाला त्यांनी त्यांच्या हृदयामध्ये साठवलेलं आहे. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला हरी जिही हृदय मंदिरी. हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला, या उक्तीप्रमाणे सावता महाराजांनी पांडुरंग परमात्म्याला अंतकरणामध्ये साठवलेला आहे. असा सावता महाराजांचा मोठा महिमा आहे. ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामांचे भक्त मारुतीराय यांनी त्यांच्या हृदयामध्ये प्रभू श्रीरामांना स्थान दिलं, त्याप्रमाणे सावता महाराजांनी पंढरीश परमात्म्याला त्यांच्या हृदयामध्ये स्थान दिलं. जरूर. नक्कीच. अगदी छान तुम्ही प्रमाण दिलं आणि अतिशय सुंदररित्या ते विस्तृतपणे सांगितलं. वारकरी संप्रदायाचे काही आचार विचार, काही संहिता काही आहेत का अशा की त्याबद्दल आपल्याला काय सांगता येईल? मुळात वारकरी संप्रदाय, संप्रदाय हा जो शब्द आहे हा अलीकडच्या काळात आपल्या संप्रदायाला प्राप्त झाला. संप्रदायती, चांगल्या प्रकारचं देतो, त्याला म्हणायचं संप्रदाय. पण खरा हा वारकरी संप्रदाय नसून वैष्णव धर्म हे त्याचं मूळ नाव आपल्याला म्हणता येईल. आणि अशा वैष्णव धर्माची आचारसंहिता सर्वच या परंपरेतल्या साधू संतांनी, महान पुरुषांनी सांगून ठेवलेली आहे. पण तुकोबरायांनी एका अभंगामध्ये या वैष्णव धर्माची आचारसंहिता सांगितली. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, आई काजी तुम्ही भक्त भागवत, कराल ती हित सत्य करा, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, तुका म्हणे एका देहाच्या अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. ह्या पूर्ण अभंगामध्ये वारकरी संप्रदायाची आचारसंहिता सांगितलेली आहे. विष्णुमय जग, विष्णूमध्ये संपूर्ण जग पाहणं ही एक भूमिका आहे. पण वेदांतांनी दुसरी भूमिका मांडली की संपूर्ण जगतामध्ये विष्णूला पहा. असं विष्णुमय जग की जगमय विष्णू, अशा दोन्ही भूमिका आपल्या शास्त्रामध्ये पाहायला मिळतात. भेदाभेद भ्रम अमंगळ, कोणत्याही प्रकारचा भेदभाव या संप्रदायामध्ये नाही. आई काजी तुम्ही भक्त भागवत, या वैष्णव धर्माचे जे पाईक आहे, जे भागवत आहेत, तुकोबराय त्यांना सांगतात की हे तुम्ही ऐका, मी जी सांगतोय आचारसंहिता ती ऐका. काय आचारसंहिता? कराल ती हित सत्य करा, कोणाही जीवाचा न घडो मत्सर. आपल्याकडून कोणत्याही जीवाचा, कोणत्याही कारण आपल्या संप्रदायामध्ये अलीकडे तर फार मत्सर वाढत चाललाय. हा त्या संप्रदायाविषयी मत्सर करतो, तो त्या संप्रदायाविषयी नाही. सर्वांविषयी आदर ठेवा, पण आपला संप्रदायाशी एकनिष्ठ राहा. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. सुख आणि दुःखाचे हे भोग जीव सहन करतो आहे, पण तरी सुद्धा आपला धर्म, आपली भाषा, आपली संस्कृती याच्याशी आपण एकनिष्ठ राहिलं पाहिजे. वारकरी संप्रदायाची एकनिष्ठ राहिलं पाहिजे, नाही का?
तुकोबराय सांगतात की एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, आम्ही आमच्या पांडुरंगाशी, आम्ही आमच्या दैवतेशी किती एकनिष्ठ आहोत. हा एकनिष्ठपणा भागवत धर्मीयांच्या ठिकाणी असलाच पाहिजे. वा, छान. वारकरी संप्रदाय ही परंपरा जगभर कशी लोकप्रिय झाली याबद्दल काय काय सांगाल तुम्ही? वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान हे फार व्यापक आहे. विशेषतः वारकरी संप्रदायाची ही परंपरा महाराष्ट्रामध्ये अधिक लोकप्रिय झाली. त्यामागचं कारण असं की ज्ञानोबरायांनी त्यांचं वाङ्मय निर्माण करत असताना हे मराठी भाषेमध्ये निर्माण केलं. ज्ञानोबराय संत म्हणून तर मोठे आहेतच, पण एखादा तरुण असेल, सुशिक्षित असेल, तो म्हणेल आम्ही का ज्ञानोबरायांना मानायचं मोठं, तर त्याचं एक उत्तर मी देईल. 22 वर्षाच्या वयामध्ये ज्ञानोबरायांना 56 भाषा अवगत होत्या म्हणून ते मोठे आहेत. 56 भाषेचा केलासे गौरव भवार नवी नाव उभारिले. ज्ञानोबरायांना 56 भाषा येत होत्या. 22 वर्षाचं वय होतं त्यावेळेस ज्ञानोबरायांना 56 भाषा येत होत्या. आताचा असा एखादा युवक आहे का त्याला 56 भाषा येतात म्हणून ज्ञानोबराय मोठे आहेत. परत त्यात मी समाधान मानत नाही. ज्ञानोबराय त्याहून आमच्यासाठी मोठे का, ज्ञानोबराय त्याहून आमच्यासाठी लोकप्रिय का? कारण ज्ञानोबरायांना 56 भाषा येत असताना सुद्धा ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी मराठीतच लिहिली. हो, संस्कृताची गाठी उघडून ज्ञानदृष्टी केलीसे मराठी गीता देवी म्हणून ज्ञानोबराय आम्हाला जवळचे वाटतात. या जगतामध्ये कितीतरी कवी होऊन गेले हो. प्रत्येक भाषेमध्ये मोठमोठे कवी होऊन गेले, विचारवंत होऊन गेले, पण असा एखादा कवी दाखवा की ज्या कवीचं काव्य हे रोज अडाणी माणूस सुद्धा, बाई सुद्धा सायंकाळच्या वेळेला गाते. असा एखादा कवी आहे का या जगतामध्ये? नाही. कवींचं नाव सुद्धा काहींच्या लक्षात राहत नाही. काहींच्या कविता कोणाला पाठ नसतात. बरं, एखादी कविता एखाद्याला पाठ असू शकते, पण ती अगदीच सगळ्यांना पाठ असेल असं नाही. पण ज्ञानोबराय आमच्यासाठी जवळचे का वाटतात? का ज्ञानोबराय माझे मोठे? त्याचं एकमेव कारण आहे, ज्ञानोबराय असे कवी आहेत की त्यांचं 27 अभंगाचा जो हरिपाठ आहे, ते जे 27 अभंग, ते जे काव्य आहे, ते 27 अभंग, तो हरिपाठ रोज आमच्या महाराष्ट्रातली अडाणी माता माऊली सुद्धा घरातली दिवाबत्ती झाल्यानंतर तो हरिपाठ गाते. असे मोठे कवी आहेत ज्ञानोबराय. अशा पद्धतीने ज्ञानोबरायांचं हे मोठेपण आहे आणि म्हणून ज्ञानोबराय आम्हाला जवळचे वाटतात. ज्ञानोबरायांनी देखील जसं मराठीमध्ये वाङ्मय तयार केलं, अगदीच त्या पद्धतीने पुढील संतांनी सुद्धा, नाथ महाराजांनी सुद्धा, नाथ भागवत असेल, रामायण असेल किंवा जगद्गुरु तुकोबरायांचे अभंग यांनी सुद्धा मराठीमध्ये अभंग रचना केल्या. पण यामध्ये विशेष असं आहे की तुकोबरायांनी देखील मराठीमध्ये तर अभंग केलेच केले, पण हिंदीमध्ये सुद्धा अभंग केलेले आहेत. नामदेवरायांनी सुद्धा काही हिंदी अभंग रचलेले आहेत. शीख धर्मीयांच्या धर्मग्रंथामध्ये सुद्धा ज्ञानोबरायांचे अभंग आपल्याला पाहायला मिळतात आणि नामदेवरायांचे आपल्याला अभंग पाहायला मिळतात. आणि जगद्गुरु तुकोबरायांचं अभंग गाथामध्ये हिंदुस्थानी प्रकरण नावाचं एक स्वतंत्र प्रकरण आहे की त्याच्यामध्ये सगळे हिंदी अभंग आहेत. नामदेवरायांना देखील अनेक भाषा अवगत होत्या. एक नामदेवरायांचीच गवळण आहे. गवळणी ठकविल्या एक एक संगतीने, एक मराठी, एक कानडी, एक मुसलमानी, एक कोकणी, एक गुजरणी, अशा 5 जणी गवळणी ठकविल्या. आणि या 5 गवळणींची मतं, त्या गवळणींचं अंतकरणातील भाव नामदेव महाराजांनी पुढच्या 5 चरणांमध्ये 5 भाषांमध्ये मांडलेला आहे. अशा पद्धतीनं संप्रदायामध्ये मराठी भाषेतलं वाङ्मय तर विपुल आहेच आहे, पण इतर भाषांमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रकारचं वाङ्मय संप्रदायाने, वारकरी संप्रदायात संत मंडळींनी करून ठेवलेलं आहे. म्हणूनच ही वारकरी संप्रदायाची परंपरा जगभर लोकप्रिय झालेली आपल्याला पाहायला मिळते. मग अशी तुम्ही ज्या अभंगामध्ये सांगितलं, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, त्याप्रमाणे वारकरी संप्रदायामध्ये जात पात
किंवा भेदभाव असं काय आहे का? तुम्ही त्या अभंगात तर सांगितलंच, म्हणजे जगद्गुरू तुकोबरायांनी सांगितलंच आहे, पण वारकरी संप्रदायामध्ये तसं काय आहे का त्याप्रमाणे? एक तुकोबरायांचाच अभंग आहे, त्या एकाच अभंगात ह्या प्रश्नाचं सगळं उत्तर आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. कर्मधर्म त्यांचा झाला नारायण, त्यांचे पावन तिन्ही लोक. वर्ण अभिमाने कोण झाले पावन, ऐसे द्या सांगून मजपाशी. अंत्याजादी योनी तरल्या हरिभजने, तयाची पुराणे भाट झाली. वैश्य तुळाधार गोरा तो कुंभार, धागा हा चांभार रोहिदास. कबीर मोमीन लथिपा मुसलमान, सेना नावी जान विष्णुदास. कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू, भजनी अभेदू हरीचे पायी. चोखा मेळा बंका जातीचे महार, त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी. नाम याची जणी कोण तिचा भाव, जेवी पंढरी रावती सवे. मैराळ जनक कोण कुळ त्याचे, महिमान तयाचे काय सांगो. याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हायसा वेदशास्त्री. तुका म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथी, तारिले पतित नेनो किती. क्या बात आहे, वा. आत्ताच्या युगातील AI तंत्रज्ञान ही जगात झपाट्याने होणारी क्रांती आहे, पण या सर्व घडामोडीमध्ये वारकरी संप्रदाय ह्याची महती आहे ती कधी न संपणारी आहे. ह्याच्याशी आपण तुलना कशी कराल? वारकरी संप्रदाय आणि AI तंत्रज्ञानाचं आत्ता जे युग आहे त्यामध्ये तुम्ही कसं बघता, या विषयाकडे कसं बघता? विज्ञान आणि ज्ञान. विज्ञान जिथे संपतं तिथून ज्ञान सुरू होतं. विज्ञान हे आपल्या मानवी जीवनाला व्यवस्था चांगली करण्यासाठी आहे. व्यवस्थेचं आपली चांगली व्यवस्था व्हावी याकरता विज्ञान पोषक आहे. पण अवस्थेचा जर विचार केला तर ज्ञान महत्त्वाचं आहे. आणि म्हणून AI मुळे वैज्ञानिक काही सुलभता होत असेल, मानवी जीवन जगण्याकरता सुलभता प्राप्त होते, पण शेकडो वर्षांची जी परंपरा आहे, वारकरी संप्रदायाची परंपरा, त्याचे संस्कार आणि तो जो काही अध्यात्माचं जे ज्ञान आहे ते आपल्याला AI मधून माहिती मिळेल पण ज्ञान मिळणार नाही, नाही का? माहिती मिळते पण ज्ञान मिळू शकत नाही. मग ज्ञान जर मिळवायचं असेल तर ते कसं मिळवावं? ज्ञानोबारायांनी सांगितलंय, तनु मनो जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. ज्ञानोबाराय सांगतात की माहिती आपल्याला फोनद्वारे AI द्वारे मिळून जाईल, पण ज्ञान मात्र गुरुजवळ जाऊन मिळेल. ज्ञान मात्र परंपरेच्याच द्वारे आपल्याला मिळेल. गुरु शिष्य परंपरेमध्येच आपल्याला ते ज्ञान संपादन करता येईल. AI मधून आपल्याला माहिती मिळू शकते पण ज्ञान मात्र मिळू शकत नाही. पण ते ज्ञान प्राप्त करायचं असेल तर कसं? AI मध्ये जर एखादी आपल्याला माहिती पाहिजे असेल तर काहीतरी आपण ज्याच्याविषयी माहिती पाहिजे ते आपण सर्च करतो की लगेच त्याची माहिती आपल्याला उपलब्ध होते. मात्र ज्ञान मिळवणं एवढं सोपं नाही. एका क्लिकमध्ये ज्ञान मिळत नसतं, नाही का? अलीकडे तर AI मध्ये आपल्याला कीर्तनाची टिपणं सुद्धा मिळतात. एक अभंग क्लिक केला की लगेच कीर्तनाची टिपण मिळतात. पण ज्ञान मात्र तसं नाही. ज्ञान ही एवढी स्वस्त, एवढी सुलभ गोष्ट नाही. ज्ञानाकरता सेवा फार महत्वाची आहे. तनु मनु जीवे चरणासी लागावे. तन मन जीवाने श्री गुरूंच्या चरणाजवळ राहून विवेक वैराग्य समाधी षटक मुमुक्षुत्व ही अवस्था प्राप्त करूनच आपल्याला ज्ञानाचा अधिकारी बनता येतं. आणि ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान जे खरं ज्ञान आहे, ज्याच्याकरता आपण परमार्थ करतो, त्या अंतिम गंतव्यापर्यंत आपण जाऊन पोहोचतो. म्हणून हे ज्ञान आपल्याला श्री गुरूंच्या जवळच मिळू शकतं. कारण ज्ञानोबाराय पुढे असं बोलतात की ज्ञानाचं कोठार म्हणजे संत, श्रीगुरु, सद्गुरु हे ज्ञानाचं कोठार आहे. पण त्या ज्ञानाच्या कोठारामध्ये प्रवेश करण्यासाठी त्या कोठाराचा दारवंठा, उंबरठा काय आहे तर तो सेवा. जेथ ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंटा. तो स्वाधीन करी सुभटा ओळगुनी. म्हणून ज्ञान प्राप्ती करता आपल्याला एका विशिष्ट परंपरेचं पायीक व्हावं लागेल, श्रीगुरूंचं पायीक व्हावं लागेल. कारण संत तेथे विवेका असनेचे कीजे. जिथे संत आहेत
तिथेच आपल्याला ज्ञानाची प्राप्ती आहे. माहितीसाठी तर AI आहेच. म्हणजे ज्याप्रमाणे AI तुम्हाला ज्ञान देऊ शकतं म्हणतात, तसं ते ज्ञान वारकरी संप्रदायामध्ये साधनेने, सेवेने, अध्ययाने मिळते. थोडक्यात त्याचा गर्भित अर्थ असाच निघतो. AI मुळे माहिती मिळते, संप्रदायाच्या ज्ञानाने अनुभव मिळतो. वा, क्या बात आहे. या आधुनिक काळात, मोबाईलच्या युगात, AIच्या युगामध्ये तुम्ही तुमचे शिक्षण हे वारकरी संप्रदायाच्या जोग महाराज शिक्षण संस्थेमध्ये घेतलं. जी. आत्ताच्या तरुण पिढीला तुम्ही काय सांगाल की ह्या युगामध्ये तुम्ही शिक्षण कशा पद्धतीने घेतलं पाहिजे, वारकरी संप्रदायाकडे कशी ही नवीन पिढी कशी आली पाहिजे, याबद्दल तुम्ही काय सांगाल? अगदीच मागच्या प्रश्नालाच मी धरून पुढे येतो की AI, टेक्नॉलॉजी आणि वारकरी संप्रदाय या दोन्हीची सांगड घातली गेली पाहिजे. ज्ञान आणि विज्ञानाची सांगड आत्ताच्या नवोदित तरुणाकडे असणं फार महत्त्वाचं आहे. त्याला ती सांगड घालता आली पाहिजे. ज्ञान आणि विज्ञान त्याला जोडता आलं पाहिजे. जसं की आम्ही ज्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकलो ती स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री जोग महाराजांची वारकरी शिक्षण संस्था, श्री क्षेत्र आळंदी येथे. तिथे आम्ही 4 वर्ष राहून आध्यात्मिक शिक्षण आम्ही संपादन केलं. त्यासोबतच मी पुणे विद्यापीठामध्ये MA मराठी देखील केलं आणि संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालयामध्ये आम्ही शास्त्री पण पूर्ण करतो आहोत. याचा अर्थ असा की शैक्षणिक शिक्षण तर चालूच आहे माझं, पण त्यासोबत आध्यात्मिक शिक्षण पण फार महत्त्वाचं आहे. जर संस्कृत भाषा आत्ताच्या मुलांना जर शिकवली गेली नाही, कारण संस्कृत भाषा अत्यंत महत्त्वाची आहे. आपला धर्म हा संस्कृत भाषेवर अवलंबून आहे. आपले जेवढे काही धर्मग्रंथ आहेत ते संस्कृत भाषेमध्ये आहेत. आणि जर आत्ताच्या मुलांना जर इंग्लिश शिकवलं तर ते फक्त बाहेरून दिसताना भारतीय आहेत मॉडेल, आतून सगळे इंग्रजांचेच विचार भरलेले राहतील, नाही का? आतून इंग्रज, बाहेरून फक्त भारतीय, असं ते प्रकारचा एक होईल. पण त्याकरता विचार जर भारतीय व्हायचे असतील, धार्मिक विचार व्हायचे असतील, तर सगळ्यात महत्त्वाचं लहान मुलांना संस्कृतचं शिक्षण देणं महत्त्वाचं आहे. संस्कृत जर विद्यार्थ्यांना आली तर त्या संस्कृत भाषेतले ग्रंथ तुम्हा आम्हाला कळतील. श्रीमद भगवद्गीता तुम्हा आम्हाला समजेल. अनेकांना जर विचारलं, अरे श्रीमद भगवद्गीतेतला पहिला श्लोक सांग, त्यांना नाही सांगता येत. आम्हाला गीता माहीत नाही, आम्हाला स्तोत्र माहीत नाही, आम्हाला श्लोक माहीत नाही, आम्हाला वक्रतुंड सुद्धा नीट म्हणता येत नाही. वक्रतुंड महाकार्य, अहो आम्हाला गणपतीची आरती नीट म्हणता येत नाही. बाकीचं काय घेऊन बसले, गणपतीची आरती आम्हाला नीट येत नाही. लंबोदर पितांबर, फळीवर म्हणतात बरेच जण, फळीवर बंधन, तो खरा शब्द आहे फणीवर बंधना. सरळ सोंड, वक्रतुंड त्रिनयना, दास रामाचा वाट पाहे सदना. बरेच जण सजना म्हणतात, सजना नाही, वाट पाहे सदना. संकष्टी असा शब्द नाही येतो, संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, सुरवर वंदना. संकष्टी पावावे असं जर म्हटलं तर महिन्यातली जी एक संकष्टी येते त्यालाच पावावे, बाकीचे दिवस काही न पावावे का? असं नाही. संकटी, ज्या ज्या वेळी माझ्यावर गणराया संकट येईन त्या त्यावेळी तुम्ही आम्हाला पावावे. संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, सुरवर वंदना, नाही का? नाहीतर हे फळीवर बंधना आणि वाट पाहे सजना म्हणणारे सजनेच्या घरी नेऊन फळी तुटेपर्यंत आणले पाहिजेत. त्याच्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये जी म्हणजे आता अनेक जगभरामध्ये खूप विद्यापीठे आहेत, मोठमोठे युनिव्हर्सिटी आहेत, पण आमच्या वारकरी संप्रदायाची युनिव्हर्सिटी एकच, ती म्हणजे स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री जोग महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्था. या वारकरी शिक्षण संस्थेचं वैशिष्ट्य असं आहे, संपूर्ण भारतातली एकमेव अशी वारकरी शिक्षण संस्था आहे की ज्या संस्थेमध्ये विद्यार्थ्याला एकही रुपया फी नाही आणि तिथे शिकवणाऱ्या शिक्षकांना एकही रुपया पगार नाही. अशी पगार नसलेली आणि फी नसलेली एकमेव वारकरी शिक्षण संस्था जोग महाराजांनी स्थापन केली. आणि त्या वारकरी शिक्षण संस्थेला आज तागायत 107 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि मला फार मोठा स्वाभिमान आहे की मी त्या वारकरी शिक्षण संस्थेचा विद्यार्थी आहे. खरं तर मी नेहमी सांगत असतो, पायरीला अत्यंत महत्त्व आहे. पायरी फार महत्त्वाची आहे. माणसाच्या जीवनामध्ये
प्रत्येक माणूस पायरी चढत असतो, पण काही पायऱ्या डोकं ठेवून चढायच्या असतात आणि काही पायऱ्या पाय देऊन चढायच्या असतात. वा. नाही का? माणसाने जिथे डोकं ठेवायचं असतं तिथे डोकं लावायचं नसतं, आणि जिथे डोकं लावलंय तिथे डोकं ठेवण्याच्या भानगडीत पडायचं नाही. काही पायऱ्या पाय देऊन चढाव्या लागतात, काही पायऱ्या डोकं ठेवून चढाव्या लागतात. भूवैकुंठ पंढरपुरामध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही नामदेव पायरीचं दर्शन घेतो, कारण समोर साक्षात ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा उभा आहे म्हणून. आळंदीमध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही श्री गुरु हैबत बाबांच्या पायरीचं दर्शन घेतो, कारण समोर साक्षात माऊली महावैष्णव ज्ञानोबराय समाधिस्थ आहेत म्हणून. श्रीमान रायगडाच्या पहिल्या पायरीचं दर्शन घेऊनच आम्ही गड चढायला सुरुवात करतो, कारण त्या गडावर आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे म्हणून. अगदी त्याच पद्धतीने आम्ही सुद्धा या आमच्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या पायरीचं दर्शन घेऊनच आम्ही संस्थेमध्ये प्रवेश करतो, कारण ही वारकरी शिक्षण संस्था म्हणजे संपूर्ण वारकरी संप्रदायाची एक मुख्य चालतं बोलतं विद्यापीठ आहे. बरोबर. मगाशी तुम्ही विज्ञान आणि ज्ञानाचं ज्यावेळेस सांगत होतात त्यावेळेस एक उदाहरण माझ्या लक्षात आलं. महंत हरिभक्तीपरायण श्री गुरु प्रमोद महाराज जगताप हे त्यांच्या कीर्तनामध्ये एक उदाहरण देतात की वारी ही अवस्थेतील असावी, व्यवस्थेतील नसावी. अनेक जण आत्ता वारी करताना व्यवस्थेतील वारी करतात, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? वारकऱ्यांची वारी कशी असते? मी एकाच वाक्यात याचं उत्तर देईन. नेहमी व्यवस्थेत राहून अवस्थेविषयी बोलण्यापेक्षा कधीतरी त्या अवस्थेला जाऊन पहा, त्याशिवाय ती अवस्था आपल्याला समजणार नाही. पण हे वाक्य कळण्यासाठी सुद्धा व्यवस्थित ऐकावं लागेल, तेव्हाच ते व्यवस्थित कळेल. क्या बात आहे. वा. वारकरी संप्रदायामध्ये असे कुठले परंपरा आहेत का, किंवा बरेच हे आहेत वारकरी संप्रदायामधले बरीच घराणे आहेत की जे वारकरी संप्रदायातील काही परंपरा, रूढी परंपरा ज्या टिकून आहेत, त्याबद्दल काय सांगाल? हां, जसं आपल्याला प्रत्येक कलेमध्ये काही घराणे पाहायला मिळतात. गायनामध्ये घराणे आहेत, मृदंग वादनामध्ये काही मोठमोठी घराणे आहेत. तसे वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा काही फड परंपरा आहेत, घराणे आहेत की त्या शेकडो वर्षांची परंपरा त्यांच्या फड परंपरेला आहे. शेकडो वर्षांची परंपरा, त्यांचे नियम, त्यांच्यामुळेच आज खरा तर वारकरी संप्रदायाचं वाङ्मय टिकून आहे. वारकऱ्यांमुळेच आज ज्ञानेश्वरी जिवंत आहे, वारकऱ्यांमुळेच गाथा जिवंत आहे. जर वारकरी नसते, महिना वारकरी नसते, गाथा पाठांतर करणारे नसते, ज्ञानेश्वरी पाठांतर करणारे नसते, ज्ञानेश्वरी पारायण झाली नसते, तर आज ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सुद्धा आपल्या हातात नसता. म्हणून यामध्ये मोठमोठ्या वास्करांची परंपरा आहे. श्री गुरु धोंडपंत दादा अत्रे त्यांची परंपरा आहे, आजरेकरांची परंपरा आहे, आमची जोग महाराज परंपरा आहे, बाबा महाराज सातारकरांची परंपरा आहे. अशा अनेक भव्य दिव्य परंपरा वारकरी संप्रदायाला लाभलेल्या आहेत. आणि या महान पुरुषांमुळेच वारकरी संप्रदाय हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तळागाळापर्यंत पोहोचला. वा. आपण एक युवा कीर्तनकार आहात. अभंग आणि संत वाङ्मय याकडे आपण कशा पद्धतीने बघता? अभंग जो कधीच भंग पावत नाही त्याला म्हणायचं अभंग. थोडं पुढे जाऊन सांगतो. तुमच्या आमच्या भंगलेल्या जीवांना जाग्यावर आणण्याचं काम जे करतात ते अभंग. वा, क्या बात आहे. हे जे अभंग आहेत, खरं तर हे अभंग ज्ञानोबरायांपासून ते निळोबरायांपर्यंतच आपल्या संप्रदायामध्ये मान्य आहे की ज्ञानोबरायांपासून निळोबरायांपर्यंत जेवढे संत झाले तेवढ्या संतांचं जे काही वाङ्मय आहे ते अभंग म्हणून प्रचलित आहे. अभंग हा एक छान छंद आहे. आणि यातला माझा आवडीचा अभंग म्हणजे रूप पाहता लोचने. मला फार तो अभंग आवडतो. एखादं गाणं येतं आणि 6 महिने टिकतं, 6 महिने लोकांच्या ओठावर असतं, पण एका वर्षभर झालं की त्या गाण्याचे बोल सुद्धा लोकांना आठवत नाही. गाण्याचं वय फार नाही हो, पण आमच्या रूप पाहता लोचनी या अभंगाचं वय 750 वर्ष आहे. क्या बात आहे. रूप पाहता लोचनी
या अभंगाचं वय 750 आहे. आपण सुंदर स्वरात ते मी ध्यान. तुम्हाला थांबवतो. हे आपण स्वरात गायलात तर बरं होईल. कोणता हाच रूप पाहता. चालेल ना. रूप पाहता लोचनी लोचनी, रूप पाहता लोचनी लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजनी, सुख झाले वो साजनी, तो हा विठ्ठल बरवा बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा बरवा, तो हा विठ्ठल बरवा बरवा, तो हा विठ्ठल बरवा. बहुता सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी आवडी, तो हा विठ्ठल बरवा बरवा, तो हा माधव बरवा. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर देवीवर, तो हा विठ्ठल बरवा बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा बरवा, तो हा विठ्ठल बरवा बरवा, तो हा विठ्ठल बरवा. वा, या अभंगाबद्दल सांगत होते. ज्ञानोबरायांनी भगवंताचं रूप पाहिल्यानंतर काय अनुभव प्राप्त झाला हे अभंगात सांगितलेलं आहे. रूप पाहता लोचने, लोचनाने रूप पाहिलं आणि मला सुख झालं. हा माझा आवडीचा अभंग आहे. आणि ज्ञानोबरायांनी भगवंताचं रूप पाहिल्यानंतरचा अनुभव या अभंगात व्यक्त केलेला आहे. माझ्या डोळ्याने लोचनाने मी भगवंताचं रूप पाहिलं आणि मला सुख झालं हे साजणे, तो हा विठ्ठल बरवा. तो म्हणजे निर्गुण, हा म्हणजे सगुण. तो म्हणजे निर्गुण, निर्गुण वाचक तो, आणि हा म्हणजे सगुण आहे. आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगी यांचे ते निर्गुण, आणि हे समचरण साजिरे विटेवरी, पहा भीमातिरे विठ्ठल रूप हे सगुण. तो हा विठ्ठल बरवा. विठ्ठल म्हणजे काय? वि म्हणजे विधाता, ठ म्हणजे निळकंठ आणि ल म्हणजे लक्ष्मीकांत. विधाता म्हणजे ब्रह्मदेव, निळकंठ म्हणजे शिवजी आणि लक्ष्मीकांत विष्णूजी. ब्रह्मा विष्णू महेश या तिन्हीची एकत्र मूर्ती म्हणजे विठ्ठल. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. बरवा आहे तो, खूप चांगला आहे. बहुता सुकृतांची जोडी, परमार्थासाठी अनेक जन्माचं सुकृत फळाला यावं लागतं. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठली कृपा केली. बहुता सुकृतांची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. पुण्य असल्याशिवाय परमार्थ घडत नाही. आणि मग तो परमात्मा कसा आहे त्याचं वर्णन केलं. सर्व सुखाचे आगर, बाप रखुमा देवीवर. ज्ञानोबराय म्हणतात तो परमात्मा आमचा बाप आहे, तो आमच्या रखुमा देवीचा वर आहे आणि तो सर्व सुखाचा आगर आहे, सागर आहे. आणि म्हणून मला हा अभंग खूप आवडतो.
अनेक जण अलीकडे सुद्धा अभंग रचतात. पण माझं असं एक थोडंसं त्यांना सांगणं आहे. अगदीच आमच्या एक जण असाच कवी होता आणि तो कवी माझ्याकडे आला, म्हणे महाराज मी अभंग रचलाय. मी जरा वाचला. आता जसं आपल्या ज्ञानोबराय तुकोबरायांच्या अभंगाच्या शेवटी ज्ञानदेव म्हणे, तुका म्हणे, नामा म्हणे, तसं त्यानं त्याच्या अभंगाच्या शेवटी त्याचं नाव घातलं होतं, अमुक अमुक म्हणे. मी म्हटलं अरे बाबा, मी काय त्याला अभंग म्हणायला काही तयार नाही. म्हटलं मी का अभंग म्हणू म्हटलं त्याला. म्हणे असं का, तुम्ही का नाही अभंग म्हणू शकत, मी अभंग रचलाय, अभंग छंदातलाय, आणि तुम्ही का अभंग म्हणू शकत नाही माझ्या या रचनेला. मी म्हटलं असं कर, एक बकेटभर पाणी आण आणि त्या पाण्यामध्ये अभंग लिहिलेला हा तुझा कागद बुडव. बुडवल्यानंतर 13 दिवसांनी जाऊ दे, 13 मिनिटांनी जरी वरती कोरडाचा कोरडा आला तरी मी त्याला अभंग म्हणायला तयार आहे. अभंग कशाला म्हणायचं. अहो तुकोबरायांचे अभंग 13 दिवस इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडले तरी सुद्धा ते कोरड्याच्या कोरड्यावर आले. जळी दगडा सहित वह्या तारी येल्या जैशाला ह्या. रामेश्वर भट्टांनी वर्णन केले तुकोबरायांचं. राघवे सागरात पाषाण तारिले तैसे तुकोबाचे अभंग रक्षिले. मला हे प्रमाण याची विशेषता सांगतो तुम्हाला. राघवे सागरात, राघव म्हणजे रामराया, रामरायाने सागरामध्ये जसे दगड तारले, जैसे राघवे सागरात पाषाण तारिले तैसे तुकोबाचे अभंग रक्षिले. अर्थात जैसे म्हटलं की दृष्टांत आणि तैसे म्हटलं की सिद्धांत. यातून मला हे सांगायचंय, रामरायाचं जीवन हे तुमच्या आमच्याकरता दृष्टांत आहे, माझ्या तुकोबरायांचं जीवन तुमच्या आमच्या जीवनाकरता सिद्धांत आहे. तुकोबरायांचं जीवन हा सिद्धांत आहे, रामरायाचं जीवन हे दृष्टांत आहे. जैसे राघवे सागरात तैसे तुकोबाचे अभंग रक्षिले. आणि म्हणून हे अभंग साक्षात देवच आहे. संत श्रेष्ठ ज्ञानोबारायांना माऊली का म्हटलं जाते. फार सुंदर प्रश्न आहे. खरं तर माऊली शब्दाचा अर्थ होतो आई. माय हा शब्द, या शब्दापासून माऊली शब्द निर्माण झाला. इंग्रजीतला माय दुःख देतो, मराठीतला माय सुख देतो. माय इंग्लिशमधला माय माझं 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 दुःख देतो, तो माझेपणा, माझे माझे म्हणूनही व्यर्थ गेला. मात्र मराठीतला माय शब्द हा खूप सुखाची अनुभूती देतो. ज्ञानोबरायांना माऊली का म्हणतात, फार सुंदर प्रश्न आहे. खरं तर माऊली तिला म्हणतात, आई तिला म्हणतात की जिच्या पोटी एक तरी अपत्य जन्माला आलेला आहे, जिने तिच्या अपत्याचं संगोपन केलेलं आहे, तिला माऊली म्हणतात. मग ज्ञानोबरायांना माऊली असं का म्हणतात, आई का म्हणतात, त्याचं कारण काय. ज्या अर्थी ज्ञानोबरायांना माऊली म्हणतात त्या अर्थी ज्ञानोबरायांना लेकरू असलं पाहिजे. पण ज्ञानोबरायांचं जीवन पाहिलं तर ज्ञानोबराय तर ब्रह्मचारी आहेत. ज्ञानोबरायांच्या जीवनात कोणताही स्त्री संग नाही, विषयांचा भोग नाही. 22व्या वर्षी ज्ञानोबरायांनी संजीवन समाधी घेतलेली आहे. मग 22 वर्षाच्या तरुण युवकाला संपूर्ण जग माऊली माऊली म्हणताय, कशा करता, असा प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर असं आहे की ठीक आहे, मान्य आहे की एक तरी अपत्य जन्माला यावं लागतं, तेव्हा तिला आई म्हणून घेण्याचा, माऊली म्हणून घेण्याचा अधिकार आहे. तर आमच्या ज्ञानोबरायांना लेकरू नाही असं कोण म्हणतं. बरं तुमचं आमचं तरी 1-2 वरच भागतं. सरकारने आता बंदी आणली, हम दो हमारे एक. पण ज्ञानोबरायांचं 1-2 लेकरांवर काम नाही भागलं. ज्ञानोबरायांना तब्बल 4 पुत्र आहेत आणि ते 4ही पुत्र ज्ञानोबरायांना आई आई अशी हाक मारतात. विश्वास भाऊ, मी तुम्हाला प्रमाणानिशी सिद्ध करून देतो. ज्ञानोबरायांचा पहिला पुत्र वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई. वेदशास्त्र संपन्न जो ज्ञानी पुरुष आहे तो ज्ञानोबरायांचा पहिला पुत्र. ज्ञानोबरायांचा दुसरा पुत्र आहे साधकांचा माय बाप, दरुषणे हरे ताप.
सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. ज्ञानोबरायांचा दुसरा पुत्र आहे साधक. ज्ञानोबरायांचा तिसरा पुत्र आहे योगी. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. आणि ज्ञानोबरायांचा चौथा पुत्र आहे ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे. साधक, ज्ञानी, योगी आणि अनाथ हे ज्ञानोबरायांचे 4 पुत्र आहेत. आणि या 4 पुत्रांकरता ज्ञानोबरायांनी इस्टेट तयार करून ठेवली. कारण भविष्यात या 4 पुत्रांनी आपापसात भांडायला नको म्हणून. नाही का, इस्टेटीसाठी आजकाल भांडणं होतात. ज्ञानोबरायांनी सुद्धा हा भविष्यातला विचार केला असावा. आणि या 4 पुत्रांकरता 4 स्वतंत्र ग्रंथ संपदा तयार करून ठेवली. ज्ञानोबरायांचा पहिला पुत्र मी सांगून गेलो, ज्ञानी. वेदशास्त्र संपन्न असा जो ज्ञानी पुरुष आहे, त्या ज्ञानी पुरुषाकरता ज्ञानोबरायांनी अमृतानुभव नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्या ज्ञानाच्या स्वाधीन केला. ज्ञानोबरायांचा दुसरा पुत्र आहे साधक, जो साधनेमध्ये रत आहे, साध्याकरता ज्याची धडपड चालू आहे. अशा साधकाकरता ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्या साधकाच्या स्वाधीन केला. ज्ञानोबरायांचा तिसरा पुत्र योगी, त्या योग्यांकरता चांगदेव 65 नावाची ग्रंथसंपदा तयार केली. आणि ज्ञानोबरायांचा चौथा पुत्र आहे तुम्ही आम्ही सर्व अनाथ पामर जीव, तुम्हा आम्हा सर्वांकरता ज्ञानोबरायांनी हरिपाठ नावाचा ग्रंथ लिहिला आणि हे 4 ग्रंथ या 4 पुत्रांच्या स्वाधीन केले. ज्ञानोबराय या 4 पुत्रांचं संगोपन करतात, नाही का. अनहताचा हल्लरुगासी समाधी बोधे निजविषी बुजावणे 17वीचे स्तन्य देसी. अनहताचा हल्लरुगासी समाधी बोधे निजविषी बुजावणे, म्हणून साधका तू माऊली पिके सारस्वत तुझी पावली, या कारणे मी सावली नसंडी तुझी. आणि म्हणूनच ज्ञानोबरायांना संपूर्ण जग माऊली म्हणतंय, माय म्हणतंय. म्हणूनच की काय, वारीला जाणारा प्रत्येक वारकरी हा एकमेकांना माऊली म्हणून हाक मारतोय. अगदीच. या माऊली शब्दाचा फार मोठा अर्थ आहे. माऊली या शब्दामध्ये म अधिक अ अधिक उ अशी काही पदं येतात. म म्हणजे मध्यम, अ म्हणजे अधम आणि उ म्हणजे उत्तम. ज्ञानोबरायांना शरण जाणारा साधक मध्यम कुळातला आहे का उत्तम यातीतला आहे का कनिष्ठ जातीतला आहे, ज्ञानोबराय त्याचा विचार करत नाही. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा करत ज्ञानाबाई, म्हणून ज्ञानोबरायांना माऊली म्हणतात. दुसरा माऊली शब्दाचा अर्थ असा आहे, म म्हणजे मकार, अ म्हणजे अकार आणि उ म्हणजे उकार. अकार, मकार, उकार या तिन्हीचा मिळून बनतो ओम. ओम या बीजमंत्रामध्ये किती येतात? मकार, अकार आणि उकार हे 3 आद्य अक्षर येतात. आणि म्हणून या तिन्हीचा मिळून ओम बनतो. अर्थात माऊली शब्दामध्येच ओम या बीजमंत्राचा अंतर्भाव होतो. म्हणूनच की नाथ महाराज म्हटले असावेत, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळ. आणि माऊली शब्दाचा एक सुलभ अर्थ आहे. मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदारता आणि ली म्हणजे लीनता. मानवता, उदारता, लीनता या तिन्हीचं एकत्रीकरण जिथे झालं तिथे माऊली हे नाव उदयाला आलं. वा, आपण या संवाद यात्रेच्या शेवटाकडे येतोय. मी काही प्रश्न विचारेन, मी त्याला रॅपिड फायर असंही म्हणतात. मी काही प्रश्न विचारेन, त्याची झटपट उत्तर द्यायचं, एक ते 2 शब्दामध्ये जास्तीत जास्त चालेल. आवडता संत? सखा माझा ज्ञानेश्वर. तुमचा आवडता अभंग? रूप पाहता लोचने. विठ्ठल हा शब्द ऐकल्यानंतर तुमच्या मनामध्ये येणारा पहिला विचार? जो शब्द ऐकल्यानंतर पुढे विचारांची धावच खुंटते असा शब्द म्हणजे विठ्ठल. क्या बात. वारी या शब्दात, एका शब्दात तुम्ही वारीबद्दल काय सांगाल? आनंद यात्रा. वा. प्रत्येक तरुणाने वारी का अनुभवावी? तरुण जायचं असेल तर तरुणाने वारी अनुभवावी. क्या बात आहे. पहिल्यांदा वारी करणाऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? वारीला जाताय, सहल म्हणून जाऊ नका. वा. धन्यवाद महाराज.
आज हेरिटेज भारतच्या या यूट्यूब चॅनलवरती आपण वारी या विषयावरती सविस्तर चर्चा करण्यासाठी आपण आज वेळात वेळ काढून आला, त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद विश्वास भाऊ. मला देखील तुमच्यासोबत चर्चा आणि विविध विषयांवर व्यक्त होता आलं. खरं तर या चॅनलचे देखील मी आभार मानतो. हेरिटेज भारत या चॅनलला मी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आपण मला या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. रामकृष्ण हरी.